स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1चा 15वा पाठ संदेश वहन व प्रसार माध्यमे याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे आपला, प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा. तर प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग पुढील प्रमाणे आहेत. प्रसार माध्यमांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घर बसल्या उपलब्ध होते. प्रसार माध्यमांमुळे विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते. आकाशवाणी, वृत्तपत्रे यासारख्या प्रसारमाध्यमांमुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी खालील साधनांचा वापर केला जात असे. दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरूपात संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमातून पाठवला जात असे. संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला? तर संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घरबसल्या घेणे शक्य झाले. कठीण वाटणाऱ्या मुद्द्यांबाबत अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले. संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात मिळवणे शक्य झाले. आता उपक्रम. दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हाला कोणती माहिती मिळते ती खालील प्रमाणे तक्ता करून वहीत लिहा. तर बघा, डी सह्याद्री, टिलीमिली 5वी, तर इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांचे स्पष्टीकरण समजते. झी 24 तास बातम्या, जगभरातील बातम्या आणि घडामोडी समजतात. झी मराठी, डी सह्याद्री, स्टार प्रवाह, कलर्सवरती चित्रपट, मालिका आणि मनोरंजन असते. प्रश्न 2. आकाशवाणी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी होत असणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती घ्या. नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी, ज्ञानदर्शन इत्यादी वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची वर्गात चर्चा करा. ही चर्चा केल्याने मुलांना तुम्हाला ना वेगवेगळे प्रोग्राम कळतील जे तुम्हाला बघायला गरजेचे आहेत असे. प्रश्न 2. आकाशवाणी केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी होत असणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती द्या. आकाशवाणी केंद्रात आपण भेट दिल्यावर तिथे अनेक प्रकारचे कामकाज चालू असते. तिथे बातम्या तयार केल्या जातात, निवेदक बातम्या वाचतात, कार्यक्रम रेकॉर्ड केले जातात आणि संगीत प्रसारित केले जाते. ध्वनिमुद्रणासाठी वेगवेगळी साधने, माईक, संगणक आणि रेकॉर्डिंग रूम असते. तंत्रज्ञ ध्वनीची गुणवत्ता योग्य ठेवण्याचे काम करतात. संपूर्ण देशभर रेडिओ कार्यक्रम पोहोचण्यासाठी आकाशवाणी केंद्र महत्त्वाचे कार्य करते. प्रश्न 3. नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी, ज्ञानदर्शन इत्यादी वाहिन्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमांची वर्गात चर्चा करा. तर नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी, ज्ञानदर्शन या वाहिन्यांवरती अनेक शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात. या कार्यक्रमांमधून प्राणी, वनस्पती, पृथ्वी, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास आणि अवकाशाबद्दल भरपूर माहिती मिळते. विद्यार्थ्यांना जगाबद्दल अत्युत्सुकता निर्माण होते आणि शिकण्याची आवड वाढते. अशा कार्यक्रमांची वर्गात चर्चा केल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढते आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आवडेल लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.